नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामध्ये भरपूर साला लोकांचे जे आहेत ते फॉर्म चुकलेले आहेत। मित्रांनो, तुमच्याने पण जर का फॉर्म भरताना चूक झाली असेल तर तुम्ही अशा प्रकारे ती चूक एडिट करू शकता, दुरुस्त करू शकता। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये नवीन पद्धतीने एडिटचे जे ऑप्शन आहे ते त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कशा प्रकारे तुम्ही फॉर्मला एडिट करू शकतात। लाईव्ह स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम नारी शक्ती दूत हे ॲप ओपन करायचे आहे, ज्या ठिकाणी आपण पहिल्यांदा ॲप्लिकेशन केलं होतं। मित्रांनो, आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप लाईव्ह प्रोसेस पाहणार आहोत, कशा प्रकारे आपण फॉर्म एडिट करू शकतो। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी अर्ज केलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला केलेले अर्ज यावर क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो लोड होईल। लोड झाल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे अर्ज दिसेल, यावर तुम्ही क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर लोड होईल। तर अशा प्रकारे तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी लोड होणार आहे। हा तुमचा पहिला भरलेला फॉर्म आहे मित्रांनो। या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला जर का एडिट करायचे असेल तर या ठिकाणी एकदाच तुम्ही एडिट करू शकता फॉर्म। या ठिकाणी तुम्हाला एडिट ऑप्शन दिसत असेल आणि या ठिकाणी SMS व्हेरिफिकेशन डन हे सुद्धा तुम्हाला दिसत असेल। तर एडिट करण्यासाठी तुम्ही एडिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। एडिट या ऑप्शनवर जसे तुम्ही क्लिक करता त्या ठिकाणी तुम्हाला भरलेला अर्ज फक्त एकदाच एडिट करता येणार आहे, अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येईल। या ठिकाणी ओके क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे तुम्हाला माहिती एडिट करायची आहे ती माहिती तुम्ही एडिट करू शकता। एडिट केल्याच्यानंतर मित्रांनो, खाली आल्यानंतर आता डॉक्युमेंट्स समजा तुमचं चुकलं असेल तर या ठिकाणी हे रेड कलरचे आयकॉन आहे, याच्यावर क्लिक करून तुम्ही पुन्हा एकदा डॉक्युमेंट्स जे आहे ते अपलोड करू शकता। सर्व अपलोड झाल्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र जे आहे ते डिक्लेरेशन या ठिकाणी एक्सेप्ट करायचे आहे। एक्सेप्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी स्वीकारा बटनावर क्लिक करायचे आहे आणि माहिती अपडेट करा यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। माहिती अपडेट केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवला जाईल। प्रिव्ह्यू दाखवल्याच्यानंतर या ठिकाणी बदल करा, एकदा पुन्हा चेक करायचे आहे। बदल केल्या या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स तुम्ही बदल केले तेवढेच तुम्हाला दिसतील आणि हे जे इमेज ऑलरेडी अपलोडेड दिसत आहे हे तुम्हाला दिसणार आहे। याचा काही प्रॉब्लेम तुम्ही घ्यायचा नाही आहे। डायरेक्टली तुम्ही फॉर्म सबमिट करा यावर क्लिक करायचे आहे। तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट सक्सेसफुली होऊन जाणार आहे। त्याच्यामध्ये बदल जे आहेत ते 100% सक्सेसफुली होतील। तर मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्व प्रकारची जी इन्फॉर्मेशन आहे कशा प्रकारे आपण फॉर्ममधल्या चुका ज्या आहेत त्या एडिट करू शकतो, तर हे सर्व व्हिडिओ तुम्हाला A to Z लाईव्ह प्रोसेस समजली असेल। मित्रांनो, आता याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म एडिट करता येणार नाही, तुम्हाला एकदाच फॉर्म एडिट करायची संधी दिलेली असते। तर ज्या लोकांचे फॉर्म एडिट करायचे असतील किंवा ज्या लोकांचे फॉर्म जे आहेत ते चुकीने भरले गेले असतील तर त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच।